अरे पोरा, तुम्ही राजीवा एवढे फिट आहे, दष्टपुष्ट आहे मस्त, तुम्ही मिलिटरीत काऊन नाही जात रे? तुम्ही अशी पोलीस भरती वगैरे काऊन नाही मारत? हे तर बरोबर आहे रोहन भाऊ, पण तुम्ही तर चांगले फिट दिसता. तुम्ही काऊन नाही गेले मिलिटरी? हा मी का मी जर मिलिटरी मध्ये गेलो असतो, म्हणजे मी जर मिलिटरी मध्ये फॉर्म टाकला असता तर दोन गोष्टी झाल्या असत्या. एक तर माझा फॉर्म रिजेक्ट झाला असता, नाही तर सिलेक्ट झाला असता. बरं, रिजेक्ट झाला असता तर काही नाही, पण सिलेक्ट झाला तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. तर मग पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं असतं, नाही तर नसतं केलं. बरं, नसतं केलं तर काही हरकत नाही, पण पाकिस्ताननं जर भारतावर आक्रमण केलं असतं तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. एक तर मी त्या युद्धात मारल्या गेलो असतो, नाही तर जिता राहिलो असतो. बरं, जिता राहिलो तर राहू द्या, पण मी जर मेलो असतो तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. एक तर मला गाडलं असतं, नाही तर मला जायला असतं. गाडलं असतं तर काहीतरी, पण जायला तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. एक तर माई राखण नदीत शिरवली असती, नाही ती इमानातून फेकली असती. बरं, नदीत शिरवली असती तर काही हरकत नाही, पण इमानातून जर फेकली असती तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. एक तर त्या राखडीपासून सुबाबूचं झाड निघालं असतं, नाही तर सरसूचं झाड निघालं असतं. बरं, सुबाबूचं झाड निघालं तर निघू द्या, पण सरसूचं जर झाड निघालं असतं तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. त्या सरसूच्या बी पासून एक तर तेल काढलं असतं, नाही तर त्याची साबण बनवली असती. बरं, तेल काढलं तर काढू द्या, पण त्याची जर साबण बनवली असती तर आणखी दोन गोष्टी झाल्या असत्या. त्या साबणीनं पोराने आंघोळ केली असती, पोरीने आंघोळ केली असती. बरं, पोरानं केली तर काही हरकत नाही, पोरीनं जर केली असती तर मला लाज नसती आली.